लास्ट मिनिट एक्झाम टिप नंबर 9. मी एक्झाम देऊन बाहेर पडलोय. माझ्या हातात क्वेश्चन पेपर आहे आणि माझे सगळे मित्र एकत्र आले. आल्यानंतर लगेच त्यांनी विचारलं, अरे तू याचा आन्सर काय लिहिलं? मी काहीतरी आन्सर लिहिलेलं असतं, मी सांगतो, तो त्याचा आन्सर सांगतो आणि अनफॉर्च्युनेटली ते मॅच होत नाही. मग काय टेन्शन? माझा आन्सर करेक्ट आहे का त्याचा आन्सर करेक्ट आहे? मग मला मार्क्स मिळतील का माझे मार्क्स जातील? मग याचा इम्पॅक्ट काय होतो ना, याचा इम्पॅक्ट असा होतो की हाच थॉट तुम्ही घेऊन नेक्स्ट पेपर अटेम्प्ट करतात आणि तिथे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. सो ऑलवेज रिमेंबर, पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही तो पेपर बदलू शकत नाही, तर लगेच तो पेपर डिस्कस करू नका. इवन दो कोणी जर विचारलं की बाबा तुला पेपर कसा गेला, तुम्हाला तो कसाही जाऊ द्या, इझी डिफिकल्ट काही पण असू द्या, एकच गोष्ट सांगा, पेपर खूप छान होता. का बरं? तर तुम्ही पेपर बदलू शकत नाहीये, पण त्या जुन्या पेपरचं बॅगेज घेऊन नेक्स्ट पेपरचा इम्पॅक्ट तुम्ही नक्कीच कमी करू शकता. सो डोंट बी निगेटिव्ह, जस्ट सांगा पेपर छान होता आणि नेक्स्ट पेपरचं प्रिपरेशन चालू करा. ऑल द बेस्ट.